झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि यानंतर झी 24 तास इम्पॅक्टची बातमी बघूया। सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातल्या जनावरांना झी 24 तासच्या दणक्यानंतर चारा मिळू लागलाय। घेरडी गावातल्या चारा डेपोमध्ये चारा नसल्याची बातमी झी 24 तासला दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली। घेरडी तसंच तालुक्यातल्या इतर चारा डेपोमध्येही चारा उपलब्ध करून देण्यात आलाय। नाही, फरक पडलाय, चांगला फरक पडलाय। फक्त चौगड पडलाय, कडलास पडलाय, कोळा पडलाय, वाडेगाव पडलाय, परत आता एकच पूर्ण चांगलं चालू झालंय। चौगड चांगल्या पद्धतीने चालू झाले। आता हळूहळू फरक पडत राहील। आता झी 24 तासने या चारा छावणीचा खुलासा केला, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना चारा व्यवस्थित मिळू लागलेला आहे। वेळेवर मिळतो चारा सर्वांना। काही लोक राहिले त्यांना पण मिळून जाईल, पण ऊस उपलब्ध झाला। ऊस कमी मिळत असल्यामुळे इथे लोकांना चारा मिळत नाही। ऊस पुरवठा भरपूर झाला तर सर्वांना चारा मिळेल आणि सर्व शेतकरी आनंदित राहतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।